124 गावातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभी राहील. महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 124 गावांसाठी MMRDS विकास नियोजन करण्यासाठी नेमले आहे. NDTA न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी या माध्यमातून तिसरी मुंबई उभी करण्याचे त्यांनी म्हटले आहे. शासनाचे हे धोरण भांडवलदारांना पायघड्या घालणारे आहे आणि ते शेतकरी विरोधी आहे. इथे MRDAचे NDA नवविकार विकास प्राधिकरण नको आणि सिडको नैनाचे SPA विशेष नियोजन प्राधिकरण ही नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांसोबत असेल आणि या फसव्या योजनांना कडाडून विरोध करेल. याच जमिनीवर पूर्व रिलायन्सने सेज महामुंबई प्रकल्पासाठी जमिनी संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न इथल्या शेतकऱ्यांनी हाणून पाडत जमिनी वाचवल्या आहेत. त्यावेळी एका विराट मोर्चाचे शिवसेना नेते दिवंगत मनोहर जोशी यांनी नेतृत्व केलं होतं. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे, पुढेही राहील. MMRDAने 2016 ते 2036 या प्रकल्प विकास आराखडा जाहीर केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या भावना विचारात न घेता असे कोणतेही भांडवलदार धार्जिणे विकासाचे धोरण शेतकऱ्यांच्या माथी मारू नये अशी भूमिका आपण घेत विरोध दर्शवला होता. दरवेळी फसव्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना आणून शासन इथल्या आणि आगरी, कोळी, कराडी बहुजन समाजाला उद्ध्वस्त करू पाहत आहे. माझ्या समाजाची ही अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे असे समजून या लढाईत आम्ही सोबत असणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम शेतकऱ्यांसोबत राहील. यापूर्वीही सिडकोने आमच्या 95 गावांची जमिनी संपादन केल्यास वारंवार पाठपुरावा करूनही आमचे आजही अनेक प्रश्न सोडवलेले नाहीत. अजूनही 12.5% भूखंड शेतकऱ्यांना मिळाला नाही. मूळ गावठाण बाहेरील घरे आणि बांधकामावर सिडकोकडून तोडक कारवाई होत असते. त्यामुळे या 124 गावातील शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ शकते. यासाठी आम्ही आमच्या आगरी, कोळी, कराडी, मराठा, मुस्लिम, बहुजन समाजासोबत इथल्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभी राहण्याची भूमिका आहे. श्री मनोहर शेठ भोईर, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण.